पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये आज हाय प्रोफाईल बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार। जम्मू काश्मीर विधानसभेचे आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा करणार। भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा। सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश। देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हल्ल्यानंतर सरकारला पाकिस्तानी नागरिक आठवले। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र। पाकिस्तानी नागरिकांना निर्धारित कालावधीत भारत सोडण्याचे आदेश। आदेशाचं पालन न केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार। सीमा ओलांडलेला बीएसएफ जवान अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। 4 दिवसांनंतरही सुटका नाहीच। एल्फिन्स्टन पुलाचा तिढा सुटणार। पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध। आज एमएमआरडीए प्रशासनासोबत स्थानिकांची महत्त्वाची बैठक। बेस्ट बसचा प्रवास दुपटीने महागला। किमान तिकीट भाडे 10 रुपये, पासही महाग। एसी बसचे तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार। ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद। चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा मंदिरात पाकळणीची धांदल सुरू। दुपारपर्यंत मंदिर भाविकांसाठी राहणार बंद। मुंबईत तृतीयपंथीयावर अत्याचार करून धारदार शस्त्राने वार। घाटकोपर पश्चिमेतील धक्कादायक घटना। जात विचारून अत्याचार केल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।